नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रोटेशनल डायनामिक्स या पहिल्या चॅप्टर मधला महत्त्वाचा एक्सप्रेशन पाहणार आहोत. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड ऑफ व्हेइकल along horizontal curve banked road. काय सांगत आहोत बा, तर लक्षात ठेवा का पहिल्या दिवशी मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रीवियस व्हिडिओमध्ये सांगलं होतं का वी विल स्टडी बँकिंग ऑफ रोड इन द प्रीवियस व्हिडिओ. काय सांगलं होतं माहित आहे? मोस्ट सेफ स्पीड. मी पहिले तुमची बेसिक क्लिअर करत आहोत. मोस्ट सेफ स्पीड, मोस्ट सेफ स्पीड काय होतं माहित आहे? मोस्ट सेफ स्पीड. तर या मोस्ट सेफ स्पीड बद्दल बोलत आहोत. कबा लक्षात ठेवायचं V √√RG tan थीटा. काय होतं बात? दिस S मीन्स सेफ इज इक्वल टू √RG tan थीटा. याचं आपण एक्सप्रेशन पाहिलं, ठीक आहे. यानंतर मी त्याच एक्सप्रेशन मध्ये सांगलं होतं बा का अँगल ऑफ बँकिंग थीटा इज इक्वल टू tan इनवर्स V स्क्वेअर अपॉन RG. मी खास करून आठवण करून देता, मोस्ट सेफ स्पीड VS इज इक्वल टू √RG tan थीटा and angle of banking theta is equal to tan inverse V square upon RG. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत लोअर स्पीड ऑफ व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व बँक रोड. याचं फारच महत्त्वाचं एक्सप्रेशन. याचे दोन एक्सप्रेशन आहे, एक लोअर स्पीड आणि एक लक्षात ठेवायचं हो, लोअर स्पीडचं एक आणि अप्पर स्पीडचं एक. लोअर स्पीड ऑफ व्हेइकल अँड अप्पर स्पीड ऑफ व्हेइकल. तर मग मी सुरुवात करून राहिलो. काय म्हणणं आहे माझं? तर माझं म्हणणं आहे बघा, लक्षात ठेवा का बा हा हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. आता मी पहिला व्हिडिओ पहा तर तुमची आयडिया क्लिअर होईल. या झाला हॉरिझॉन्टल कर्व बँक रोड, ठीक आहे. मी सांगलं होतं बघा हा आहे तुमचा अँगल ऑफ बँकिंग, ठीक आहे. याच्यावर मी सांगलं होतं बघा एक व्हेइकल आहे, ही झाली तुमची व्हेइकल. लक्षात ठेवा एक व्हेइकल आहे की जी काय बात मोशन मध्ये या वळणाच्या रस्त्यावरून जाऊन राहिली. वळणाच्या रस्त्यावरून जात आहे म्हणजे मोशन मध्ये आहे ना. थोडीशी आकृती तुम्ही परीक्षेत मोठी काढजा, ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवायचं हो, हे जे काढणार ते व्हर्टिकल सेक्शन आहे कोणाचं बा? व्हेइकलचं. समजते का? ऑन ए रफ कर्व रोड ऑफ रेडियस R बँक ॲट अन अँगल थीटा. तर मग आपल्याला काय सांगता येते का बा हा एक व्हेइकल आहे, ज्यावेळेस या रफ बँक रोड वरून जातो की ज्याची रेडियस R आहे आणि अँगल ऑफ बँकिंग थीटा आहे. बोला समजते का? आणि हे जात असताना हा व्हेइकल लक्षात ठेवायचो मोस्ट सेफ स्पीड न जात असत. तर मोस्ट सेफ स्पीडचं सूत्र मी आत्ताच सांगलं का जे पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण शिकलो √RG tan थीटा. असं बोला. पहिले मी बेसिक क्लिअर करत आहोत जेणेकरून डोक्यात बसलं पाहिजे, डोक्यात गेलं पाहिजे, नाही तर वरून जायचं. तर मी सुरुवात करून राहिलो बघा. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड ऑफ व्हेइकल, लोअर स्पीड limit of vehicle along horizontal curve banked road. Figure shows the vertical section of vehicle
Figure shows the vertical section of vehicle on a rough curved road of radius r banked at an angle theta if the vehicle is running exactly at the speed. ठीक आहे, Vs is equal to under root Rg tan theta. This is the most safe speed. Two forces are acting on vehicle. ज्यावेळेस व्हेइकल या मोस्ट सेफ स्पीडनं या रफ अशा वळणाच्या बँक केलेल्या रस्त्यावरून जातो, मोशन मध्ये असते, त्यावेळेस त्याच्यावर दोन फोर्स ऍक्ट होतात. आणि म्हणून पहा मी वारंवार जाणून बुजून कायच्यासाठी सांगत हाव का तुमच्या डोक्यावर व्यवस्थित बसलं पाहिजे. काय सांगलं बात लक्षात ठेवा का फिगर शोज दी वर्टिकल सेक्शन ऑफ व्हेइकल ऑन ए रफ curved road banked at an angle theta. लक्षात ठेवा if the vehicle is running, लक्षात ठेवा with exactly speed Vs is equal to Rd tan theta. This is the most safe speed. Two forces are acting on vehicle. Two forces are acting on vehicle when mg is acting vertically downward direction. दाखवतो वेग mg हा या व्हेइकलचं वेग कसा ऍक्ट होतो, असा ऍक्ट होतो. वेग mg is acting vertically downward direction and normal reaction is the type of force which is acting on vehicle when vehicle is in motion. And normal reaction N is acting perpendicular to the surface of the road. पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. ठीक आहे, मग काय बोललो बा का when the vehicle is, लक्षात ठेवा, running exactly with the speed Vs is equal to Rg tan theta, that is the most safe speed. Two forces are acting on the vehicle. Number one, weight of the vehicle which is acting vertically downward direction and normal reaction N acting perpendicular to the surface of the road. हा असा रोड आहे, याला परपेंडिक्युलर म्हणजे असा होईल बा. चलो बोल, दिस इज द नॉर्मल रिएक्शन. डन. सांगा, मी पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगलं का ज्यावेळेस एखादं व्हेइकल मोशन मध्ये असते, हे बेसिक नॉलेज आहे, चांगलं परमनंट डोक्यात ठेवा, कारण पहिले 3 युनिट पर्यंत हा येणार आहे. जेव्हा जेव्हा कोणती वस्तू व्हेइकल वर काही शिक्का मारून नाही आहे, मोशन मध्ये असेल आणि त्यावर जर फोर्स ऍक्ट होत असेल तर त्याचे तुकडे पडतात आणि प्रत्येक तुकड्याला कंपोनेंट म्हणतात. when the any object or vehicle is in motion and लक्षात ठेवा forces are acting on the vehicle which is resolved in two component. लक्षात ठेवा हा फिरत आहे, याच्यावर नॉर्मल रिएक्शन लागला तर बा याचे पण 2 तुकडे पडाल. लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, चॅप्टर कोणताही असो, जेव्हा जेव्हा कंपोनेंट तयार होते एकाले कॉस लावायचा आणि दुसऱ्याने साइन लावायचा, व्यतिरिक्त काहीच लागत नाही. मग काय बोललो बा का बा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. लक्षात ठेवा, टू फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द व्हेइकल. नंबर 1, वेट ऑफ द व्हेइकल which is acting vertically downward direction and other force is the normal reaction which is acting perpendicular to the surface of the road. Normal reaction is resolved in two components. Number 1, N cos theta and N sin theta. बोला, ठीक आहे, अरे हो का नाही. N cos theta is acting vertically upward direction.
असा असा एन कॉस थिटा. ह्या शब्द रोड मिटवत आहो इथून इकडं लिहून टाकतो. बरोबर पाहून घ्यायचा, जागा कमी असल्यामुळं मोठं एक्सप्रेशन आहे बँक रो. n cos theta is acting vertically upward direction. बोला. And n sin theta is acting in the horizontal direction. n sin theta is acting in the horizontal direction. कसा ऍक्ट होते हे दाखवत आहो. असा ऍक्ट होतो बा. दिस इज द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. जसं थिअरी आहे तशी आकृती तयार करून दाखवत आहो. असं ठीक आहे बा. समजलं? ठीक आहे. मात्र आपल्या पाहिलं असं का जी यंग पिढी आहे एखाद्या कार घरची असते, बाईक असते, पोटे काय करते बा आपले घरचे पोरं. इवन मी पण म्हणतो आमच्या मुलांना गाडी घेतली, फोर व्हीलर घेतली, सन वेगानं जाते. एखाद्या वेळेस तुम्ही रस्त्यावर पाहता एवढी फास्ट बाईक घेऊन येतो एखादा पोरगा, एखादा मुलगा, आपल्याला स्वतःला भीव वाटतो, आपण जागा करून देतो. अर्थबोध या झाला का बा आज कोणीही मोस्ट सेफ स्पीडनं आहे ना जाण्यासाठी तयार नाही. म्हातारा माणूस असल तो डुकडुक जातो 20-30-40च्या स्पीड. यंग पिढी असल तर 80-100च्या खाली त्याचा काटा नाही. म्हणजे मोस्ट सेफ स्पीड काही महत्वाची राहिली नाही. वयस्कर असल तर डुकडुक जाईल म्हणजे मोस्ट सेफ स्पीडच्या खाली, आणि यंग असल तर 80-100च्या स्पीडनं जाईल म्हणजे मोस्ट सेफ स्पीडच्या वर. ठीक आहे. मोस्ट सेफ स्पीड म्हणजे काय? 50-60च्या वेगानं जाणे त्याला म्हणते मोस्ट सेफ स्पीड. बोला. अर्थबोध या झाला म्हणून आपण पहिले लोअर स्पीड पाहणार आहोत आणि नंतर अप्पर स्पीड पाहणार आहोत. आणि म्हणून मी म्हणतो काय म्हणतो का ऍक्च्युअली व्हेइकल नेव्हर ट्रॅव्हल्स विथ मोस्ट सेफ स्पीड, which travel with the speed other than most safe speed. ते जाईल मात्र वेगळ्याच वेगानं. बोला. तरी सुखरूप राहते. एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट होतो, रोज नाही होत. वाय? ठीक आहे. कोण मदत करतो? तर बा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. बँकिंग ऑफ रोड तर मदत करतेच, त्यावेळेस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन पण फोर्स करतो. तर बा लक्षात ठेवा आहे ना काय बोललो बा. ऍक्च्युअली व्हेइकल नेव्हर ट्रॅव्हल विथ मोस्ट सेफ स्पीड, which travel with the speed other than most safe speed. For this purpose, force of static friction between the surface of the road and tires of the vehicle helps the vehicle. त्या vehicle ला हा frictional force मदत करतो. बोला. अप टू दी सर्टन लिमिट जेवढं शक्य असेल तिथपर्यंत मदत करतो. पण तो पोरगा मुलगा ऐकतच नसल, 120च म्हणत असल काटा त्याच्या गाडीचा, तर मग तो वर तर जाणच आहे. आणि म्हणून म्हटलं गेलं का बा लक्षात ठेवा काय बोललो. ऍक्च्युअली व्हेइकल नेव्हर ट्रॅव्हल विथ स्पीड अदर दॅन मोस्ट सेफ स्पीड. फॉर दिस पर्पज force of static frictional between surface of the road and tires of the vehicle helps the vehicle up to certain limit. विशेष अशा लिमिट पर्यंत. बोला. आता चालू झालं का बा थिची स्पीड राहील कोणाची? त्या व्हेइकलची. त्याच्याबद्दल बोलत आहोत.
त्याच्याबद्दल लेट V1 बी दी स्पीड ऑफ द व्हेकल. ठीक आहे, त्या व्हेकलला स्पीड आहे. आपलं एक्सप्रेशन आहे लोअर स्पीड. ठीक आहे, म्हणून मी म्हणतो का लेट V1 बी दी लोअर आहे ना, लेट V1 बी दी स्पीड ऑफ व्हेकल which is less than most safe speed. कारण आपलं टार्गेट आहे मोस्ट सेफ स्पीड. लक्षात ठेवा, याच्यापेक्षा जर कमी स्पीड असली तर लोअर स्पीड झालं, याच्यापेक्षा जास्त असेल तर लक्षात ठेवा काय सांगता अप्पर स्पीड लिमिट झालं. आणि म्हणून मी म्हटलं का लेट V1 बी दी, लक्षात ठेवा स्पीड ऑफ द व्हेकल इफ दिस स्पीड इज लेस दॅन मोस्ट सेफ स्पीड, that is V1 less than under root Rg tan theta. Under root Rg tan theta. बोला. Then centripetal force is also less than n sin theta. त्यावेळेस काय होते, सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय फॉर्म्युला mv square upon r. In this case velocity or speed is denoted by v1, therefore this is also v1. बोला. ठीक आहे, लेस दॅन म्हटलं, लेस दॅन कोणाशी, n sin theta. असं. ठीक आहे, अरे हो का नाही, तर मग एवढं डोक्यात आलं पाहिजे. ठीक, पुढं पहा. सेंट्रिपिटल फोर्स लेस दॅन n sin theta. In this case force of static friction is between the surface of the road and tires of the vehicle is directed along the inclination of the road in the upward direction. मला माहित आहे डोक्यावरून गेलं. मग म्हटलं बा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हा झाला फ्रिक्शनल फोर्स स्टॅटिक साठी असता. दिस इज द इन्क्लायनेशन. शिकवलं अँगल ऑफ बँकिंग मध्ये, हे कडा वर उचलली अशी, तर मग हा जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे तो कुठं ऍक्ट होतो, तर इथं ऍक्ट असा. बोला काय बोललो, तर मग लक्षात ठेवा when centripetal force is less than n sin theta, in this case force of static frictional Fs between the surface of the road and tires of the vehicle is directed along the inclination म्हणजे वर उचललेला, along the inclination of the road in the upward direction. तर वरचीच डायरेक्शन दाखवली न हो. बोला, या फ्रिक्शनल फोर्सचं काय होते, गाडी मोशन मध्ये आहे, याच्यावर फ्रिक्शनल फोर्स लागला तर तुम्हाला आता पाठ होऊन गेलं पाहिजे का बाय हा रिझल्ट होईल, याचे दोन तुकडे पडल, त्याला पण कॉम्पोनंट म्हणतात. आणि जेव्हा जेव्हा दोन तुकडे पडते तेव्हा एकाला हात घाला, असं दोन नाव लिहायचं. एकाने कॉस लावायचा तर दुसऱ्याने लावायचा साइन, दुसरं काहीच नाही लागत. तर बा काय सांगलं पा, तर बा लक्षात ठेवा का बा वेन डबल रिपीट मारून देता 1 मिनिटात का वेन सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज mv स्क्वेअर अपॉन r लेस दॅन n sin theta आहे ना, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन between the surface of the road and tires of the vehicle is directed along the inclination of the road in the upward direction. This static frictional force is resolved in two components, Fs cos theta and Fs sin theta. बोला.
Fs cos theta is acting in the horizontal direction opposite to the n sin theta. काय सांगलं? हा n sin theta आहे. हा जो आहे Fs cos theta हा x होतो असा. असा कोणाच्या अपोजिट होतो रे बा? तर या n sin थीटाच्या. बोला समजलं काय बोललो? आहे ना f cos theta is acting in the horizontal direction opposite to n sin theta, and f sin theta is acting vertically upward direction. Vertically upward direction असा एक्स होतो पहा. बोला f sin theta is acting vertically upward direction. Therefore, weight mg is balanced by वर किती फोर्स लागले हो? तर एक लागला n cos theta आणि दुसरा लागला f sin theta. ठीक आहे. म्हणजे इकडं 2 आहे, इकडं 1 आहे. म्हणजे हा जो वेट आहे याला बॅलेन्स करणारे हे दोन फोर्स आहे. आणि म्हणून पहिली स्टेप सांगत हाव काय लिहिल्या जाईल तर बा जागा कमी पडत, व्यवस्थित लक्ष द्या का बा n cos theta प्लस f sin theta इज इक्वल टू mg. बॅलेन्स करत आहे म्हणून दोघांची बेरीज बरोबर एकटा राहील, कारण बॅलेन्स आहे म्हणजे सारखा. ठीक बा, समजलं काय बोललो बा? पुन्हा एकदा कन्फ्यूज नाही व्हायचं का बा? वेन सेंट्रिपिटल फोर्स लेस दॅन n sin theta, force of static friction between surface of the road and tires of the vehicle is directed along the inclination in the upward direction. This frictional force is resolved in two components, f cos theta and f sin theta. बोला f cos theta is acting in the horizontal direction opposite to the n sin theta, and f sin theta is acting vertically upward direction. Therefore, weight mg of the vehicle is balanced by two upward force, n cos theta and f sin theta. Therefore, equation is n cos theta plus f sin theta is equal to mg. Number 1. बोला आता पाय, इकडं पायसाल तर n sin theta, इकडं पायसाल तर f cos theta आहे. ठीक आहे. म्हणजे बा तुमच्या डोक्यात पहिले आलं पाहिजे का मी काय सांगत आहे बघा. ही एक दोरी आहे, नाही तर समजणार नाही. इकडं बा 5 पोर आहे, इकडं 3च पोर आहे. हा इकडं होळत आहे, तो तिकडं होळत आहे. कोणी सांगल 5 पोरांची 5 मुलांची शक्ती जास्त राहील, पॉवर जास्त राहील 3 मुलापेक्षा, आणि म्हणून ही दोरी इकडं होळल्या जाईल. म्हणजे याची इकडं होळल्या जाईल तर किती क्षमतेनं होळल्या जाईल तर 5 - 3 बरोबर 2 एवढ्या क्षमतेनं इकडं होळल्या जाईल. लहानपणी शिकलो. तर मग हा काय करतो तर मग ह्या जो आहे याची पॉवर जास्त आहे. n sin theta is greater than f cos theta, म्हणून तो इकडं होळल्या जाईल. म्हणजे याच्यातून जसा ह्या वजा केला, इथं संख्या आहे म्हणून 2 लिहिलं. संख्या आपल्याला येतच नसती तर आपण 5 - 3 असं केलं असतं. तर इथं थेस करायचा आहे का याची क्षमता जास्त आहे. n sin theta is greater than f cos theta. Therefore, n sin theta minus f cos theta. असं ह्या जेवढा उरल हा फोर्स काय करतो? सेंट्रिपिटल फोर्सचा पुरवठा करतो. बोला
समजलं नाही समजलं? अरे बा हे दोरी आहे, इकडं 5 जण आहे, तिकडं 3 जण आहे. होळं तर कुठे येईल? इकडे येईल. किती पॉवर नाही येईल? तर 5 - 3 पॉवर नाही. तर हा काय करतो? सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करतो. याची डायरेक्शन इकडं आहे, याची इकडं आहे. म्हणजे हा काय करता? याला ओढण्याचा प्रयत्न करत आहे. पण याची क्षमता जास्त असल्यामुळं हा इकडं ओढल्या जाईल. कितीनं ओढल्या जाईल? तर याच्यातून हा मायनस केला तेवढ्यानं ओढल्या जाईल. आणि हा काय करतो? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सचा पुरवठा करतो. आणि म्हणून म्हटल्या गेलं का बा लक्षात ठेवा काय सांगत हाव का बा n sin theta minus f cos theta है ना प्रोवाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स अँड इज गिवन बाय फॉर्म्युला mv स्क्वेअर अपॉन r. आणि म्हणून इथं लिहून राहिलो n sin theta minus f cos theta असं is equal to mv square upon r. In this case, velocity is denoted by v1, therefore it is also v1. बोला याले नंबर द्यायचा 2. डिवाइड इक्वेशन 2 by 1. लक्षात ठेवायचा. ठीक आहे. लोअर साठी 2 ला 1 न भागायचं आणि हायर साठी 1 ला 2 न भागायचं. तर मग डाव्यानं भागाचं, उजव्यानं भागाचं. बोला ठीक आहे. कसं मांडता येते? n sin theta minus f cos theta. n sin theta minus f cos theta बरोबर mv1 स्क्वेअर अपॉन r. ह्या झाला इक्वेशन 2 भागीला यावर n cos theta प्लस m sin theta याच्या खाली येईल mg असा. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos theta. तर कसं मांडता येते बा? तर लक्षात ठेवा n sin theta minus f cos theta upon cos theta upon n cos theta plus f sin theta upon cos theta. बरोबर 1 2 3 म्हणजे mv स्क्वेअर अपॉन rmg. माहित आहे ना नियम? मोजाचं असं 1 2 3 तिसरा उठते दुसऱ्याच्या बाजूले बसते. यालेच भागिले उलट गुणिले म्हणते. पण आमच्या वराडी भाषेत आहे ना काय म्हणते? 1 2 3 तिसरा उठला दुसऱ्याच्या बाजूले बसला. हे सोपं पडते. तर या यम कटला. आता लक्ष द्या मी काय सांगत. मला वाटते बा आकृतीचं काम संपलं असं. कारण आता आपल्याला जागाच नाही आहे. फक्त एवढं करायचं बा का हे जे आहे ना थोडस याने एक कटला बा. तर परीक्षेमध्ये तुम्ही काय काळजी घ्यायची? बस तुम्ही थोडीशी काळजी हे घ्यायची का बा असं दाखवायचं, असं थोडस बाजूले दाखवायचं आणि इथं कोण दाखवायचा? हा अँगल ऑफ बँकिंग. बस एवढं करायचं. हे व्हेइकल कटू नाही द्यायचं. तेवढी काळजी घ्यायचा. ठीक आहे. आता आकृतीचं काम संपलं कारण माझ्याजवळ जागाच नाही म्हणून याने मी मिटवत आहो. पहा मग मी पुढं काय सांगत आहो. याच्याशिवाय पर्याय नाही. आकृती पॉज करून काढून घ्यायचा काय सांगत आहो. तो पहा असं. ठीक आहे. n आहे ना हा cos थीटा याच्याही खाली येईल, याच्याही खाली. तुम्ही 12व्या वर्गात आहे म्हणजे तेवढं मॅथेमॅटिक्सचा नॉलेज अनुभव असलच. तर मला लक्षात ठेवा का याच्या खाली काय शिकले रे तुम्ही? a मायनस बी भागीला c मीन्स a अपॉन c मायनस b अपॉन c आहे ना. लहानपणी 8व्या वर्गात शिकवल्या जाते. म्हणजे हा याच्या खाली आला तर साइन अपॉन कॉस मीन्स टॅन. तेवढं तर डायरेक्ट मांडास लागल नाही तर बसतच नाही. टॅन थीटा. ठीक आहे. मायनस हा याच्या खाली आला तर कॉस कॉस कटला मायनस एफ एस अपॉन
हा याच्या खाली येईल म्हणजे कॉस कॉस कटल म्हणजे n असं प्लस fs साइन अपॉन कॉस मीन्स टॅन. बोला ठीक आहे. v1 स्क्वेअर अपॉन rg v1 स्क्वेअर अपॉन rg ठीक आहे. आता पाय मी तुम्हाला काय सांगतो का रे बा माहित आहे इथून n कॉमन काढायचा वरून एक काढायचा म्हणजे न्यूमरेटर मधून आणि डिनॉमिनेटर. ठीक आहे. काय कॉमन काढायचा आहे n. तर कसा काढला जाते माहित आहे. हा काढला n आहे ना. तर tan थीटा मायनस fs अपॉन n असं इथून काढला n. तर इथं काहीच नाही राहिला म्हणजे एक fs tan थीटा इज इक्वल टू v1 स्क्वेअर अपॉन rg. आता काही विद्यार्थी आहे ना याले काही समजलंच नसेल का कसा निघाला. ठीक आहे. तर याचाही रूल सांगून देतो भाई. बढिया आणि आवडणारा रूल आहे. कधी चुकत नाही. कसा भरकन काढायचा. तर बा हा समोर आहे. समोरच्यातून कॉमन काढला तर मागच्याच्या छेदात जाते म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये. हा समोर आहे. समोरच्यातून कॉमन काढला तर हा जशानं तसा मागच्याच्या छेदात गेला असं आहे म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये. हा समोर आहे. ह्या कॉमन काढला इथं काहीच नाही म्हणजे एक राहिला तर हा कुठं जाईल मागच्याच्या छेदात म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये असं v1 स्क्वेअर अपॉन rg. चलो बोलो हा n कटला. एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा काय बढिया पा कांदेव नाही का काय सांगत आहो का बा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज इक्वल टू 1. हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. ते मिनिमम स्पीड असो व्हेइकलची की मॅक्सिमम असो कधीही बदलणार नाही. लक्षात ठेवा काय सांगत आहो बट फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड force of friction is maximum. डुकडुक चालला जास्त घासल्या जाईल तर फ्रिक्शनल फोर्स जास्त राहील. ठीक आहे. फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड फोर्स ऑफ फ्रिक्शन दॅट इज fs is maximum and is equal to as what is mu? Mu is the coefficient of frictional force and what is n? Normal reaction. आकृती मिटवली त्याचा कोएफिशिएंट एवढा असतो हा फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे सांगायचं तात्पर्य हा जर n याच्या खाली गेला तर बा काय राहते बात ह्या राहते. दिस इज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स. बोला मग आता तुम्ही विचार करा का इथं बा हा tan थीटा हे इथं लिहित आहोत tan थीटा fs अपॉन n means mu. mu is the coefficient of frictional force. ठीक आहे. 1 plus fs upon n means mu tan theta असं is equal to v1 square upon rg. या rg ने इकडं हाकलाच म्हणजे rg into tan theta minus mu tan theta minus mu upon 1 plus mu tan theta. हा खालचा वर गेला इज इक्वल टू v1 स्क्वेअर. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट घ्यायचं.
म्हणजे काय होणार आहे, अंडर रूट आर जी इंटू टॅन थिटा मायनस म्यू एक्स अपॉन 1 प्लस म्यू एक्स टॅन थिटा इज इक्वल टू V1. ठीक आहे. एवढं जर झालं असन तर परीक्षेत काय करायचं बा, तर बा लक्षात ठेवा का ह्या वाला इकडं लिहायचा, हा वाला इकडं लिहायचा. V1 इज इक्वल टू अंडर रूट आर जी असं टॅन थिटा मायनस म्यू एक्स अपॉन 1 प्लस म्यू एक्स टॅन थिटा असा आहे बा. ठीक आहे. दिस इज द लोअर स्पीड ऑफ व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व बँक रोड. 2-3 डाव ऐका, व्हिडिओ पाठच होऊन जाईल. खूप मेहनतीनं मले तरी वाटते बा का मी व्यवस्थित शिकवलो. आता तुम्हाला काय समजते ते मला काय माहिती. मात्र कसं आहे माहित आहे का, हे नवीन आलेले आहेत, मागच्या कोर्स मध्ये नव्हते, बिलकुल फ्रेश आहे. आलं का लक्षात? म्हणजे मग शिकणाऱ्याला आणि शिकवणाऱ्याला कोणीही राव त्याला उघडून पाहणंच आहे. फर्स्ट टाइम मी तुम्हाला शिकवतो, मी पहिल्यांदाच वाचलं, पण काय ते सराव झाला आहे, आपण त्याच्यातूनच गेला म्हणून ते जड नाही वाटत. ठीक आहे ना, डिटेल्स सांगू. याचा दुसरा एक्सप्रेशन आहे ना, हायर लिमिट. हे पाहू पुढच्या पिरियड मध्ये, म्हणजे उद्या. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर बा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही अडचण असेल तर आठवणीनं मेसेज करा. आणि एक लहानशी रिक्वेस्ट आहे, आवडते ना तर मग घंटी वाजवा. नमस्कार.